शिवाय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 26. साधकास सूचना. 24. एखादा वेडा माणूस योग्य काय आणि अयोग्य काय हे न समजल्यामुळे तो जसा लहर येईल त्याप्रमाणे वागतो. त्याप्रमाणे मनालाही काय करावे काय करू नये हे न समजल्यामुळे ते दिसेल त्या वाटेने सैरावैरा धावत सुटते. त्यामुळे मनाला स्थिर करणे हे मोठे कठीण काम आहे. केवळ संतांच्या सूचनेनुसार साधन केले तर मात्र ते हळूहळू ताळ्यावर येऊ लागते. साधकाची एकनिष्ठा आणि बलवत्तर चिकाटी असेल तरच त्याला सत्वर त्या कामी यश येते. 25. ध्येय साध्य करण्यासाठी साधकास अनेक पथ्ये सांभाळावी लागतात. म्हणजे कनक, कामिनी व कीर्ती याकडे दुर्लक्ष करून एकांत साधावा लागतो. जोपर्यंत गुरु आज्ञेनुसार म्हणजे धाकात साधकाला वागणे जमत नाही तोपर्यंत इतर कितीही साधने केली तरी त्याची काहीच किंमत नाही. एकनिष्ठा बाळगून गुरूंनी सुचविल्याप्रमाणे चिकाटीने अभ्यास व चिंतन केले तरच साधक निर्विघ्नपणे ध्येय गाठतो. 26. साधक जेव्हा चिंतेला सोडून हरिचिंतनात निमग्न होतो तेव्हाच त्याची दैवी गुणांची वाढ होऊ लागते व तो सद्गुरु कृपेला पात्र होतो. 27. स्वतःचे विचार सर्व गुरुचरणी वाहणे म्हणजेच गुरुकृपेला पात्र होणे होय. 28. साधक आपल्या अहंकाराची निर्भत्सना करून आपली चूक ते मात्रही न लपविता सर्व काही जेव्हा देवापुढे कबूल करतो तेव्हा त्याचे हृदय भक्तीने भरून जाते. 29. गुरुने सांगितलेल्या महावाक्याचा अर्थ जोपर्यंत अनुभवास आला नाही तोपर्यंत साधकाच्या संशयाचे निवारण होत नाही. 30. ज्याप्रमाणे आग लागलेल्या झाडाजवळ पक्षी येत नाहीत त्याप्रमाणे आत्मविचारात मग्न झालेल्या साधकाजवळ अन्य विचार येत नाहीत. 31. एखादा माणूस जरुरीच्या कामासाठी परगावाला जाण्यास निघाला असता गाडीची वेळ झाली असेल तर त्याचे संपूर्ण लक्ष गाडी गाठण्याकडे असते. त्यामुळे सहजच वाटेवरील दृश्याकडे त्याचे लक्ष जात नाही. त्याप्रमाणे साधकाची मोक्षेच्छा जर अत्यंत तीव्र असेल तर साधक एकदा साधन करू लागला की थेट गुरुखून गाठतो. 32. साधक शंकाकुशंकांनी आपले मन गुरुचरणापासून किंचित देखील विचलित न होण्यासाठी जर खबरदारी घेईल तर दिवसेंदिवस विषयासक्ती घटत जाऊन त्याला निर्विषयानंद म्हणजे ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. 33. प्रेमस्वरूप परमेश्वराचे अधिष्ठान सकल प्राणीमात्रात तसेच प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी आहे. त्यामुळे सर्वत्रांवर प्रेम करणे म्हणजेच परमेश्वराशी समरस होणे होय. हे प्रेम साधकाला प्रथम सद्गुरूपासून बीजरूपाने म्हणजे थोड्या प्रमाणात मिळते. पुढे ते प्रेम श्रवण मनन ध्यानाच्या योगे वाढीस लागून कालांतराने त्याचा वृक्ष बनतो आणि शुद्ध पवित्र प्रेमाचे फळ साधकाच्या हाती लागते.
34. किडाळ सोने जाळून सुलाखून शुद्ध केल्यावर जसे त्याचे मूळ स्वरूप प्रगट होते, त्याप्रमाणे सद्गुरूकडून झालेल्या श्रवणाचे मनन व निधिध्यास घडल्यावर साधकाला साक्षात्कार स्वस्वरूपाचे दर्शन होते. 35. साधक स्वतःच्या विचारांना फाटा देऊन सद्गुरूंच्या विचारात जेव्हा मन परिपूर्ण केंद्रित करतो, तेव्हा त्याचा देहाभिमान गळून पडतो आणि तो गुरुरूपात ऐक्य पावतो. 36. गुरूंनी दाखविलेल्या खुणेच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यासाठी चिकाटीने अभ्यास करावा. जेव्हा साधकाचे लक्ष परिपूर्ण केंद्रित होईल, तेव्हा तो आत्मरूप पावतो. आत्म्याशी एकरूपतेचा अनुभव घेऊन तो अनुभव सहज सिद्ध झाला म्हणजे साधकाचे कर्तव्य संपते. 37. गुरूंच्या सूचनेनुसार साधन करू लागल्यावर साधकाची वृत्ती अंतर्मुख होते. वृत्तीने बहिर्मुखतेचा संपूर्ण त्याग केल्यावर अवीट सुखाचा त्याला अनुभव येऊ लागतो. त्यानंतर पूर्वीची अत्यंत आवडती मानलेली वस्तू जरी त्याच्या दृष्टीसमोर आली तरी तीळ मात्रही त्याला मोह उत्पन्न होत नाही. हीच मुक्त स्थिती होय. 38. गंगा समुद्राला पोहोचली की मंदावते. घाय पूर्ण मावळला की आपसुकच खपली गळून पडते. पावसाळा संपल्याबरोबर आकाशातील ढग आपोआप नाहीसे होतात, अथवा युद्ध संपले की योद्ध्याचा तरवारीवरचा हात जसा ढिला पडतो, त्याप्रमाणे देहाभिमान रहित झाल्यावर साधकाची कर्मे आपसुकच गळून पडतात. तेव्हाच साधक सिद्ध होतो. 39. मुमुक्षु सद्गुरूला अनन्य भावे शरण गेला आणि गुरूंनी सुचविल्याप्रमाणे साधन करू लागला म्हणजे स्थूल, सूक्ष्म व कारण या 3 शरीराहून आपण वेगळे आहोत असे साधकाला ज्ञान होते आणि साधकाला निजस्वरूपाचा अनुभव येतो. त्यावर तो सदा स्वरूपानंदात निमग्न राहून प्रेक्षकाने नाटक पाहिल्याप्रमाणे जगत व्यवहार साक्षी रूपाने पाहतो. या स्थितीला सहज समाधी म्हणतात. 40. मन विषयासक्तीत गुरफटून राहीपर्यंतच जन्म-मरण, पाप-पुण्य, सुख-दुःख, बंध-मोक्षादी कल्पनांना अस्तित्व असते. गुरुकृपेने साधकाची बहिर्मुखता पूर्ण नाहीशी होऊन स्वस्वरूपाच्या ठिकाणी मन एकदा स्थिर झाले म्हणजे त्याच्या सर्व कल्पना मावळून जाऊन तो निरीच्छ, निर्भय व निश्चिंत होतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.